तर मित्रांनो नमस्कार। या अगोदर आपण गुणोत्तर प्रमाण यावर x आणि y च्या किमती दिल्यानंतर पुढील समीकरण कसं सोडवावं हे आपण दोन उदाहरणातून समजून घेतलं। तर आता त्याचप्रमाणे x आणि y च्या किमती दिल्या आणि त्यावरून थोडं त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर कसं सोडवतात त्यासाठी आपण हे तिसऱ्या प्रकारचं सुद्धा उदाहरण आपण सोडवणार आहोत। या ठिकाणी आपल्याला x ची किंमत दिलेली आहे 3 कॉमन y ची किंमत दिलेली आहे 4। तर आता बघा इथं बघा 6x अधिक 3y इज टू 6x वजा 3y आहे। तर याचा आपण कसं करणार आहोत कन्वर्ट बघा 6x अधिक 3y हे 6x वजा 3y। आता या फॉर्म मध्ये आपण मांडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे x आणि y च्या किमती उदाहरणामध्ये ठेवायच्या आहेत। बघा 6x ची व्हॅल्यू किती आहे 3 अधिक 3y ची व्हॅल्यू 4 छेदात 6 3 वजा 3 गुणिले 4 बरोबर काय येईल आता बघा 6 3 18 अधिक 3 चौक 12 छेद 6 3 18 वजा 12 बरोबर 12 किती होतील आता हे 2 आणि 18 20 30 किती होतील 30 छेदात आता 12 मधून 18 मधून 12 गेल्यानंतर 6 6 1 6 6 पंचे 30 उत्तर फायनल किती आलं 5। अशा प्रकारे x आणि y या दोन्हीच्या व्हॅल्यू इथे दिलेल्या आहेत किमती दिलेल्या आहेत। दिलेल्या प्रश्नामध्ये त्यांच्या किमती ठेवून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 5। धन्यवाद।